मला असं वाटतंय की सध्या बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झालाय. 3 आठवडे झालेले आहेत. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बदलताना दिसत आहेत. ओंकार राऊतचा गेम काही मात्र त्यामध्ये फारसा त्याच्यामध्ये बदल जाणवत नाहीये किंवा गेम जो सुरुवातीला होता पहिल्या आठवड्यात जसा होता तसा तो दुसऱ्या आठवड्यात दिसला नाही किंवा तो फार दिसतही नव्हता. आणि मला असं वाटतंय बऱ्याच वेळेला त्याला रितेश भाऊंनी सुद्धा समज दिली की तू दिसत नाहीयेस किंवा काय. तर बिग बॉस मराठी 6च्या घरात अजूनही ओंकार राऊतचा जो गेम आहे तो एक्झॅक्ट कसा आहे तो दिसत नाहीये. दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेशने ओंकारला तंबी दिली होती, मात्र तिसऱ्या आठवड्यातही ओंकारचा गेम दिसलाच नाही. अशातच आता ओंकारच्या एका मुलाखतीमुळे तो चर्चेत आलेला आहे आणि ओंकारने एका मुलाखतीमध्ये त्याच्या रिलेशनशिपबद्दलही भाष्य केलं होतं. खरं तर घरात जाण्यापूर्वी त्याने काही वाहिन्यांना मुलाखती दिलेल्या आहेत. या मुलाखती दरम्यान ओंकारला विचारण्यात आलं त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल, तर त्यावेळेला ओंकार राऊत म्हणाला की आई बाबा ही मुलाखत पाहत आहेत, हा पॉडकास्ट बघतायत, त्यामुळे मी त्यांना घाबरून आहे आणि या गोष्टींबद्दल आणि म्हणून मी काही सांगू शकत नाही आणि हे काही सांगितलं तरी आई बाबा हे बघणार आहेत असं त्याने सांगितलं. तर त्यावरती त्याला बिग बॉसच्या घरामध्ये होणाऱ्या लव्ह अँगल विषयी सुद्धा विचारलं गेलं. तर बिग बॉसमध्ये अनेकदा आपल्याला लव्ह अँगल पाहायला मिळतात. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वामध्ये अरबाज आणि निक्की यांचं एक छान केमिस्ट्री पाहायला मिळाली. अफेअर त्यांचं झालं, ते सध्या लिव्ह इन मध्ये राहत आहेत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा ओंकारला विचारण्यात आलं. तर त्यावर ओंकारने सुद्धा हे सांगितलं की माझा असा काही प्लॅन नाहीये, मी काही ठरवून अशा कोणत्याच गोष्टी करणार नाहीयेत. हे सगळं सिच्युएशनवर सोडणार आहे, कारण जे काही इकडे होणार आहेत गोष्टी त्या सिच्युएशननुसार होतील. त्यामुळे लव्ह अँगल करणं किंवा कोणाला पटवणं असं काही त्याने ठरवलेलं नाहीये. तर बिग बॉसमधून फोन आल्यानंतर त्याने कोणालाही सांगितलं नव्हतं, कारण बऱ्याचदा त्याच्यासोबत तो ज्या काही गोष्टी करायला जातो आणि त्या तो सांगतो तर त्यावेळेला त्या गोष्टी प्लॅन आउट होत नाहीत. म्हणून त्याने हे सुद्धा सांगितलं की बिग बॉसचा फोन आल्यानंतर मी ही गोष्ट कोणालाही सांगितलेली नव्हती. आणि बऱ्याच गोष्टी ओंकारच्या मुलाखतीमधून बाहेर येत आहेत. तर ओंकारच्या मुलाखतीमधून तो चर्चेत येतोय, पण त्याचा गेम आता कसा पालटणार किंवा त्याचं काय पुढे पाहायला मिळतंय हा आता आपल्याला येणाऱ्या काळात सांगेल. पण त्यासाठी अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड.